जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच द्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित राजा शंभू छत्रपती या ग्रंथाचे आपण गेल्या 10 दिवसापासून वाचन करत आहोत. आपल्या या वाचनाचे आज 11वं पुष्प आहे आणि आजच्या या पुष्पाला अनुबोधन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत प्रमोददादा जाधव. प्रमोददादा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आहेत. सांगली कडेगावचे दादा आहेत आणि दादांचं छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूप चांगला अभ्यास आहे. दादा नेहमी भिडे गुरुजींद्वारे आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची जी गडकोट मोहीम असते त्यात दादा नेहमी असतात आणि आजचं अनुमोदन दादा आपल्याला करणार आहे. तर मी दादांना विनंती करतो की आजच्या अनुमोदनाला सुरुवात करावी. प्रमोद दादा. धन्यवाद प्रतीक दादा. खर तर अशा उपक्रमांची ही असे उपक्रम होणं ही खर तर काळाची गरज बनलेली आहे. छत्रपती शिवाजी आग्र्याच्या दरबारामध्ये गेले त्याचं एक वर्णन कविभूषणांनी अतिशय उत्तम शब्दामध्ये केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, बिनु चतुरंग संग बानरनी लेके बांधी बारदी को रंकार रघुनंदन जराई है, पारथ अकेले द्रोण भीसम से लाखो बट, जीतलिनी नगरी बिराट के बड़ाई है, भूषण भूसिला ते घुसुल खाने पातसाही अव ताकवो अचंबो महाराज शिवराज सदा, बीरन को हिम्मत हत्यार होता आहे. कविभूषणाने असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला वीर पुरुष हे ज्या वेळेला निशस्त्र असतात त्यावेळेला त्यांचं धैर्य हेच खर तर त्यांचं खरंखुरं शस्त्र असतं. खर तर शिवाजी महाराजांनी जो आग्र्याच्या दरबारामध्ये जो स्वाभिमान दाखवला त्या स्वाभिमानाच्या कुठेतरी दूरगामी परिणाम हे बालमनावरती शंभू छत्रपतींच्या वरती झालेले असल्यामुळे भविष्य काळामध्ये शंभू राजांनी एवढं अलौकिक एवढं अपार त्यांनी असं हे बलिदान हिंदू धर्मासाठी खरं तर दिलेलं आहे. नमस्कार, मी प्रमोद जाधव. खर तर प्रतीक दादांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की एक धारकरी, आणि खर तर एवढीच ओळख ही खर तर पुरेशी आहे. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवला जात आहे. त्या उपक्रमाबद्दल खरोखर मनस्वी आनंद होतो आहे. कारण आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खर तर लोकांना केवळ आणि केवळ अंगठा दाखवण्याची सवय आहे. अशा वेळेला वाचन तर दूरची गोष्ट आणि त्याच्यामध्ये असं सामूहिकरित्या एकत्र येऊन वाचन करणं हे तर अत्यंत दुर्लभ. अशा परिस्थितीमध्ये स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच यांनी हा उपक्रम त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे धर्मबंधू संदीप दादा राजूगुरे यांच्या कारणामुळं खर तर या सेशनला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. कसं आहे की आजकाल बघा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विचारधारा आलेल्या आहेत आणि त्यांचं प्रत्येकाचं असं एक म्हणणं असतं की प्रत्येकाचं मत आहे की ज्यांनी आपापला धर्म सांभाळावा, दुसऱ्या धर्मामध्ये खर तर लुडबुड केली गेली नाही पाहिजे असं ते म्हणत असतात. खर तर स्वतःचा धर्म, स्वतःच्या धर्मामध्ये असणारी जी काही तत्व, स्वतःच्या धर्माची शिकवण ही अंगीकार करण्याचा एक नैतिक अधिकार हा प्रत्येकाला आहे. अगदी त्याचप्रमाणे म्हणजे खर तर हिंदू धर्मामध्ये म्हणजे खर तर आपला उदात्त हिंदू धर्माची खर तर चिकित्सा ही करण्याचा नैतिक अधिकार जन्मता आपल्याला आहेच आहे. आपण तो केला पाहिजे. अभ्यासाच्या पातळीवरती जर सांगायचं झालं तर हिंदू धर्माचा आजकाल अगदी जगभरामध्ये अभ्यास केला जातो
आणि केवळ अभ्यास, शुष्क अभ्यास म्हणून केला जात नाही बरं का. खरं तर या अभ्यासामध्ये त्यांना विलक्षण अशी गोष्ट सापडली की या सनातन धर्मामध्ये काहीतरी विशेष आहे, काहीतरी असामान्य आहे, आणि त्यामुळं हा अभ्यास आपण केला पाहिजे. नव्हे, जगाला हिंदू धर्माच्या अभ्यासाची ही गरज वाटते. त्याचबरोबर तसाच इस्लामचा हा धर्म, इस्लाम धर्मामध्ये इस्लाम धर्माची सुद्धा बघा, इस्लाम धर्मामध्ये जी काही तत्व आहेत त्या तत्वांचा सुद्धा अभ्यास करण्याकडे आजकाल खरं तर खूप चांगला म्हणजे कल दिसतोय. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी की बघा, हिंदू धर्मामध्ये काही चुकीच्या पद्धती सुद्धा आहेत. जसं की पूर्वीच्या काळामध्ये सतीची प्रथा होती. त्याचबरोबर काही अंधश्रद्धा हिंदू धर्मामध्ये आहेत. खरं तर अंधश्रद्धा आहेत, जातीयता आहे. खरं तर ही जातीयता मिटवण्यासाठी खरं तर आपणच काम करत असतो. संभाजी महाराज, शिवाजी महाराज आणि त्या परंपरेचा अभ्यास आणि त्या अनुषंगानं आपण वाटचाल करणं, आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य व्यतीत करणं, हाच त्याच्यावरचा एक उत्तम उपाय असू शकतो चुकीच्या पद्धतीचं निर्धारण करण्यासाठी. त्याचबरोबर इस्लाम पण प्रश्न असा की हिंदू धर्मातल्या चुकीच्या पद्धतींचा परिणाम हा कधीही अन्य धर्मीयांना होत नाही. नाही, बिलकुल होत नाही. हिंदू धर्मातल्या चुकीच्या पद्धतींचा फटका हा केवळ हिंदू धर्मीयांना बसतो, परंतु इस्लामचं मात्र तसं नाही. इस्लाम मध्ये सुद्धा ज्या काही प्रथा आहेत त्या प्रथांचा फटका इस्लाम धर्माला तर बसतोच बसतो, पण त्याचबरोबर अन्य धर्मीयांना सुद्धा बसतो. जसं की बघा, इस्लाम मध्ये बुरखा ही एक पद्धत आहे, सुनता किंवा खतना करण्याची एक पद्धत आहे. बहुबार्या तर आपल्याला माहितीच आहे की इस्लाम मध्ये बहुपत्नीत्व हे स्वीकारलं जातं, जेणेकरून म्हणजे त्याच्यामध्ये बघा, तलाक तलाक तर किती भयंकर पद्धत आहे. 3 वेळेला तलाक तलाक म्हटलं की तो तलाक होऊ शकतो आणि त्या म्हणजे पत्नीला वाऱ्यावर सोडलं जातं. पण ह्या इस्लामच्या खरं तर आत्मघातकी या प्रथा आहेत, परंतु त्याच्यापेक्षाही भयंकर जसं की जसं की काय म्हणतो आपण, जसं की जिहाद, दारुल इस्लाम, या प्रथांचा फटका हा नेहमी बघा इस्लामला तर बसतोच बसतो, त्याचबरोबर अन्य धर्मीयांना सुद्धा बसतो. आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की इस्लामची चिकित्सा करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. हिंदू धर्मियांना तर आहेच आहे, परंतु जगभरामध्ये जेवढे काही धर्म आहेत या प्रत्येक धर्माला नैतिक अधिकारच प्राप्त होतो. कारण बेसिक गोष्ट बघा, त्याच्यामध्ये बिगर इस्लाम म्हणून जगण्याचा अधिकारच मान्य केला जाऊ शकत नाही तिथं. त्या ठिकाणी आपण काय करणार? मग अशा परिस्थितीमध्ये बघा, तर अशा परिस्थितीमध्ये आपण इस्लामची ही चिकित्सा ही केली पाहिजे. नव्हे, ती आजकाल खरं तर काळाची गरज बनून राहिलेली आहे. लक्षात घ्या. काय कारण होतं बरं संभाजी राजेंची निर्गुण, अतिशय म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही अशा भयंकर पद्धतीनं संभाजी राजेंची हत्या केली गेली. इस्लाम मधल्या विघातक तत्वांमुळेच खरं तर संभाजी महाराजांची ही हत्या केली गेली असं म्हटलं जातं. काही म्हणजे नाही का, राजकारणी म्हणा, काही विचारवंत महाराष्ट्रातील, देशभरातील असं म्हणतात की संभाजी महाराजांचा आणि मोगलांचा खरं तर हा सत्ता संघर्ष होता, धर्म संघर्ष नव्हता असा ते युक्तिवाद करतात. हो, पण जर इस्लामच्या सुरुवातीपासून म्हणजे ज्या वेळेला हिंदुस्थानवरती मोहम्मद बिन कासिम 711 ला ज्या वेळेला तो चालून आला तेव्हापासून आजपर्यंत इस्लामचा आणि आपला अनुभव काय राहिलेला आहे याचा एकंदरीत ढोबळमानाने जरी आपण विचार करत आलो
तर आपल्या सहज लक्षात येतं की हा सत्ता संघर्ष नव्हता, तर धर्म संघर्षच होता. आणि त्यामुळे तर खर तर इस्लामची, माफ करा मला एक फोन आला त्याच्यामुळे थोडं इंटरप्शन झालं. तर इस्लामचा हा धर्मसंघर्ष, इस्लामचा आणि आपला हा खर तर धर्मसंघर्षच होता. याच्याविषयीच खर तर एक चिंतन केलं पाहिजे, आपण मनन केलं पाहिजे. धर्मवीर बलिदान मास हे खर तर एक निमित्त मात्र आहे, खरोखर निमित्त मात्र आहे. संभाजी महाराजांची निर्गुण हत्या केली त्याबद्दल खर तर आपण बलिदान मास हा संपूर्ण महिनाभर पाळत असतो. हे पाळण्याची गरज ही का गरज आहे, तर याविषयी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी खर तर सांगता येतील. बघा, हिंदू धर्म हा असलाच तर तो आत्मघातकी आहे, पण इस्लाम हा आत्मघातकी पण आहे आणि परघातकी सुद्धा इस्लाम हा आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अनेक म्हणजे खर तर मी काय सांगत होतो की बलिदान मास हा आपण कसा पाळला गेला पाहिजे याविषयी आपण आपल्याला गुरुजींनी म्हणजे गुरुजींनी आपल्याला काही याच्यामध्ये एक आचार घालून दिलेले आहेत. असं म्हटलं जातं आचाराकडून विचाराकडे. आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक आपण जर पाळल्या तर आपल्या मनाला ज्या काही वेदना होतील त्यामधून आपला आचार हा घडेल आणि आचारामधून समाज घडेल आणि समाजातून राष्ट्र निर्मिती होईल. या पवित्र उद्देशाने आपण खर तर हा बलिदान मास पाळत असतो. एकंदरीत विचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी सांगता येतील, बुद्धी प्रामाण्यवाद आणि अनुभव प्रामाण्यवाद. गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की ज्ञानयोग आणि आत्मसंयोग योग. खर तर हे आत्मसंयोग योग आणि ज्ञान योग हे खर तर काही प्रत्येक श्रीकृष्णांनी त्याच्यामध्ये सांगितलं. मग मग त्याच्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी काय, तर भक्ती योग सांगितला. अगदी त्याचप्रमाणे अनुभव प्रामाण्य म्हणजे अगदी एखादी गरम वस्तू जरी असेल तर त्याला हात लावू नये हे अनुभवानं लक्षात येतं. अगदी जनावरांना सुद्धा ते कळतं. मग इस्लामचा आणि आपला अनुभव काय याविषयी गेल्या 1300 वर्षामध्ये आपला आणि त्यांचे संबंध हे कसे राहिलेले आहेत याचा एक ढोबळमानाने विचार जर केला तर इतिहासाचा आपण का अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यामधून वर्तमान काळामध्ये आपलं वर्तन सुधारून म्हणजे इतिहासामध्ये झालेल्या चुका या वर्तमान काळामध्ये सुधारून भविष्य काळ आपला उज्ज्वल होण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी खर तर बलिदान मास हा एक अतिशय चांगलं असं एक निमित्त आहे. विस्टन चर्चिलनं असं म्हणलं होतं की डीपर यू सी इन युअर हिस्ट्री फर्दर यू विल सी इन युअर फ्युचर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या इतिहासाचा जेवढा खोलवर अभ्यास कराल तेवढं तुम्हाला भविष्यामध्ये अतिशय चांगलं आणि सुस्पष्ट असं दिसेल, जेणेकरून तुम्ही तुमची वाटचाल ही आपण करू शकू. बघा, पूर्वीच्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी भागवत ग्रंथ लिहिला. भागवत ग्रंथामधली जर भाषा आपण जर त्या भाषेचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अतिशय सौम्य भाषा आहे. पण एकनाथ महाराजांना आपल्याला तो प्रसंग माहिती आहे की एकनाथ महाराजांच्या अंगावरती एक तुर्क म्हणजे एक मुस्लिम व्यक्ती ज्या वेळेला ते स्नानाला गेले होते त्यावेळेला त्यांच्या अंगावरती तो थुंकला. हो, त्यांच्या अंगावरती तो थुंकला. पण एकनाथ महाराजांनी हा विचार केला की याचा आणि माझं काय वैर होतं बरं, काय वैर होतं म्हणून त्यांनी मला म्हणजे अशी वागणूक द्यावी. पण या गोष्टीचा एक संत विभूती असतात त्यावेळेला संत विभूती त्याच्यावरती प्रतिक्रिया देत नाहीत. खर तर हे चांगली गोष्ट आहे, चांगलं लक्षण आहे.
एक चांगला समाजाला घालून दिलेला त्यांनी आदर्श आहे. परंतु त्यावेळेला जर आपण असा विचार केला तर त्या समाजामध्ये अशी काही लोक नव्हती का की त्या गोष्टीचा त्या समाजातील लोकांवरला त्या गोष्टीचा राग आला? तर असं झालं का? नाही झालं. खरं तर एकनाथ महाराजांना ते अपेक्षित होतं, जेणेकरून त्याला विरोध केला जावा, ते त्यांना अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवानं तसं घडलेलं नाहीये. आणि म्हणूनच एकनाथ महाराजांनी या समाजाची सुटका होण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी भावार्थ रामायणाची रचना केली. आणि भावार्थ रामायणाची जी रचना आहे याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामधली जी भाषा आहे ती अतिशय रोखठोक अशी भाषा आहे. अतिशय रोखठोक म्हणजे किती रोखठोक, अगदी वैतागून. म्हणजे एकनाथ महाराजांच्या काळामध्ये जो तुर्कांचं आक्रमण जे इस्लामी भूमीवर या भारत भूमीवरती होत होते त्याच्यावरती अगदी वैतागून शेवटच्या क्षणी त्यांनी अगदी देवीला साकड घातलं आणि म्हटलं की दार उघड बाई, दार उघड, आता तूच आम्हाला तारलं पाहिजेस, याच्यामधून तूच आम्हाला वाचवलं पाहिजेस, असं त्यांनी म्हटलेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी गोदावरीच्या प्रवाहामध्ये त्यांनी खरं तर जलसमाधी घेतली. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि काय विलक्षण योगायोग असेल पहा. फाल्गुन महिन्यातल्याच षष्टीच्या दिवशी एकनाथ महाराजांनी हे आपला देह ठेवला आणि बरोबर साधारणपणे 9-9.5 महिन्यानंतर म्हणजे मार्गशीर्ष, पुढच्या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला. काय विलक्षण योगायोग असेल बघा. एकनाथ महाराजांनी दार उघड बाई, दार उघड अशी आर्त हाक दिली आणि हो, खर तर ती तुळजाभवानी पावली आणि तुळजाभवानीनं जिजाऊ मासाहेबांच्या रूपाने भविष्य काळामध्ये जन्म घेतला. फाल्गुन महिना, या फाल्गुन महिन्यामध्ये खर तर तुकाराम बीज, नाथ महाराजांची षष्टी आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या तीन महापुरुषांच्या पुण्यतिथ्या या एकाच महिन्यामध्ये येतात. आणि म्हणून खर तर हा अतिशय पवित्र महिना, म्हणजे प्रत्येक महापुरुषांची पुण्यतिथीची साल वेगवेगळी आहेत, परंतु तिथी मात्र साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या फरकामध्ये आहेत. आणि या तिघांना इस्लाम काय आहे तो कळालेला होता आणि त्याच्यामुळं इस्लाम काय तो त्यांना कळालेला असल्यामुळे त्यांनी याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण कसं एक भविष्य काळामध्ये मार्गक्रमण केलं पाहिजे याचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर बघा, शीखांचे गुरु गोविंद सिंग ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की आता आपला कार्यकाळ संपत आलेला आहे, त्यावेळेला आपल्याला तर माहिती आहे बघा की त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना बोलवून घेतलं, त्यांना उपदेश केला. काय उपदेश केला तर एक उदाहरण सांगतो की त्यांनी आपल्या 2 मुलांना सांगितलं की मधाचे 2 पिंप आहेत, त्या पिंपामध्ये तुमचे कोपरापर्यंत, अक्षरशः कोपरापर्यंत असे हात बुडवा आणि ते हात काढून तुम्ही मोहरीच्या पोत्यामध्ये घाला. त्यांच्या मुलांना समजेल ना की असे आपल्याला का सांगितले जाते. आणि ज्या वेळेला त्यांनी तसं केलं त्यावेळेला त्यांच्या संपूर्ण मधामुळं संपूर्ण त्यांच्या कोपरापर्यंत हात असे मोहरीने सगळे बरबटले. गुरु गोविंद सिंगांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुमच्या हातावरती मोहरीचे जेवढे कण आहेत तेवढ्या वेळेला जर एखाद्या तुर्काने तुम्हाला कुराणावरती हात ठेवून जर शपथ दिली तर त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला नाही पाहिजे. काय उपदेश केला बघा त्यांनी. त्याचबरोबर शहाजीराजे ज्या वेळेला खवासखानांनी शहाजीराजांना आदिलशाहीमध्ये असताना ज्या वेळेला कैद केलं त्यावेळेला सुद्धा तो इतिहास सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये खवासखानावरती शहाजी महाराजांनी विश्वास ठेवल्यामुळे शहाजीराजांची कैद झाली. पुढच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याने शहाजीराजांची सुटका करून घेतली
आणि ज्या वेळेला ती सुटका झाली त्यावेळेला शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की तुर्कांचा विश्वास कधीही न ठेवणे. त्याचबरोबर जेदे शकावलीमध्ये शिवरायांच्या बद्दलचीच एक नोंद आलेली आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुरुक तो बेईमान आहेत, त्यांचा मुलाहीचा कदापि न धरणे. मग शिवाजी महाराजांनी जे सांगितलं, शहाजी राजांनी जे सांगितलं, गुरु गोविंद सिंगांनी जे सांगितलं, संभाजी महाराजांच्या बलिदानाचा तर आपल्याला तो अनुभवच आहे. मग ह्या सगळ्यांचं आपण ऐकणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि ते आपण का ऐकायचं, कशासाठी ऐकायचं, याचा सर्वस्वी विचार करण्यासाठी खर तर हा बलिदान मास आहे. असं म्हटलं जातं बघा, राजा कालच ते राजा यथा राजा तथा प्रजा. ज्याप्रमाणे राजा घडतो त्याप्रमाणे प्रजा घडते. समजा जर या सगळ्या गोष्टींना भुलून किंवा अत्याचाराला बळी पडून जर संभाजी महाराजांनी आपलं धर्म परिवर्तन केलं असतं तर काय घडलं असतं, याचा जर आपण विचार केला तर त्याचं उत्तर हे अगदी सोपं आहे. महाराष्ट्र हा पाकिस्तानमध्ये परावर्तित झाला असता. पाकिस्तानची सीमा ही संपूर्ण हिंदुस्थानभर ही पसरली असती. म्हणून आपण विचार केला पाहिजे. भविष्य काळामध्ये आता ज्याप्रमाणे आपल्या हिंदुस्थानची प्रगती होते, रस्ते घडतात आहे, त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान, असे वेगवेगळे अभियान राबवले गेलेले. ही राबवणं खरं तर गरजेचं आहे, काळाची गरज पण आहे. परंतु ही सगळ्या सुधारणा ह्या संपूर्ण इस्लामी राष्ट्रासाठी तर होत नाहीत ना, याचा विचार आपण या बलिदान मासाच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. बलिदान मास करायचा म्हणजे काय फार मोठं त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स आहे अशातला पण भाग नाही. सर्वसाधारणपणे एक 3-4 आचार आपल्याला गुरुजींनी घालून दिलेले आहेत. आपला हिंदू धर्मामधला प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव हा एक आनंदाचा सोहळा असतो. गणेश उत्सव असेल, दुर्गा दौड असेल, दुर्गा मातेची पूजा असेल, अनेक उत्सव सण समारंभ आहेत, हे आनंदासाठी आपण साजरे करतो. परंतु हा बलिदान मास हा जो उपक्रम घालून दिलेला आहे, हा आपल्याला अगदी दुःखाचा शोकाचा महिना आहे. आणि अशा समजा जर आपल्या घरामधलं जर कोणी निवर्तलं, कुणाचं जर देहावसन झालं तर आपल्याला अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही. संपूर्णपणे त्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीमध्येच आपण बुडून जावं असं आपल्याला नेहमी वाटतं. आपल्याला ते नेहमी वाटतं. त्या याच्यामध्ये आपण कुठलंही शुभ कार्य करत नाही किंवा सुतक पाळतो. हो, सुतक पाळतो. अगदी त्याच धर्तीवरती संभाजी महाराजांचं सुतक हे आपण पाळलं पाहिजे. आणि हे सुतक संपूर्ण 30 दिवस, खर तर संभाजी महाराजांना पकडल्या गेलेल्या क्षणापासून ते मृत्युंजय अमावस्येपर्यंत 40 दिवसाचा हा कालखंड, परंतु आपण किमान 30 दिवस म्हणजे फाल्गुन प्रतिपदेपासून ते फाल्गुनी अमावस्येपर्यंत हे 30 दिवस हा आपण नित्यनियमाने हा आचार पाळला पाहिजे. संभाजी महाराजांच्या इतका टोकाचा त्याग आपण काही करू शकत नाही. पण निश्चितपणे आपण त्यांच्या त्यागाचं एक प्रतीक म्हणून आपण आपल्या आवडीची एखादी गोष्ट या महिन्याभरामध्ये वर्ज केली पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या वेळेला बघा
वडील किंवा आई निवर्तल्यानंतर आपल्यामध्ये अशी पद्धत आहे की पूर्ण एक वर्षभर, किमान एक वर्षभर आई वडिलांच्या जी आवडीची गोष्ट आहे त्या गोष्टीचा एखादा भावना आहे. तर वर्षभर ज्या ज्या वेळेला ती आवडीची गोष्ट, त्यांच्या आवडीची गोष्ट ज्या वेळेला समोर येईल आपल्या, त्यावेळेला त्या निमित्ताने आपल्या आई वडिलांचं स्मरण व्हावं, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. अगदी त्याच धर्तीवरती संपूर्ण 30 दिवस आपण एखाद्या गोष्टीचा जर त्याग केला तर ती गोष्ट आपल्या समोर येईल, त्यावेळेला निश्चितपणे संभाजी महाराजांचा आपसुकच स्मरण होईल. संभाजी महाराजांचं स्मरण होईल, त्यांनी हिंदू समाजासाठी काय योगदान दिलं याचा एक विचार आपल्या मनामध्ये दृढ होईल. आणि भविष्यामध्ये इतिहासामध्ये झालेल्या चुका या वर्तमान काळामध्ये सुधारून आपण आपला भविष्यकाळ हा अतिशय उज्ज्वल करण्यासाठी खरं तर आपण हा बलिदान मास केला पाहिजे, साजरा केला पाहिजे असं मी म्हणणार नाही. खरं तर हा आचार आहे आणि हा आचार आपण पाळला गेला पाहिजे. शेवटचा दिवस म्हणजे मृत्युंजय अमावस्या. लक्षात घ्या, संभाजी महाराजांना अवघं 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. संभाजी महाराज आज देहरूपाने आपल्यामध्ये नाही आहेत, हो, परंतु जीवितम मृतकम म्हणणे देहिना धर्मवर्जित मृतो धर्मेन दीर्घजीवी भविष्यती असं बुधभूषण ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला धर्मासाठी एखाद्या व्यक्ती म्हणजे धर्माच्या भीतीने एखाद्या व्यक्ती मृत्यूच्या भीतीने एखाद्या व्यक्तीने जर धर्माचा त्याग केला तर तो जिवंत असून सुद्धा मेलेला आहे असं समजावा, असं संभाजी महाराज म्हणतात. परंतु याच्या उलट जर धर्माच्या सुरक्षिततेसाठी धर्मासाठी एखाद्या व्यक्तीनं स्वतःच आत्मबलिदान केलं तर तो माणूस ती व्यक्ती ही मृत्यूनंतर सुद्धा चिरंजीवी असते असा या श्लोकाचा अर्थ आहे. संभाजी महाराजांनी जे लिहिलं ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जगून दाखवलं नव्हे, त्यांनी ते करून दाखवलं आणि त्यांनी ते करून दाखवलं म्हणून खरं तर आज तुम्ही आम्ही एक हिंदू म्हणून आपण आपलं अस्तित्व हे राहिलेलं आहे. असं म्हटलंय बघा, इतिहास अभ्यास वृत्ती न ज्याची अधोगती नित्य घडते तयांची असोनी नेत्र बळे झाकोनी चाले जगी राष्ट्र मृत्यू पंथेची केले. गुरुजींनी आम्हाला सांगितलंय, गुरुजींनी आपल्याला सांगितलंय की इतिहासाचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि इतिहासाचा अभ्यास करून आपलं वर्तन जर वर्तमान काळामध्ये आपलं वर्तन जर सुधारलं नाही तर भविष्य काळामध्ये आपला राष्ट्र हे मृत्यूपंथाला जाईल. म्हणून आपण इतिहासाचा डोळेसपणे अभ्यास केला पाहिजे. स्वच्छ भारत जोडो सगळं काही करू, परंतु हे कुठंतरी भविष्य काळामधील इस्लामी राष्ट्रासाठी तरी होत नाहीये ना, याचा विचार बलिदान मासाच्या निमित्ताने आपण अतिशय अंतर्मुख होऊन याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. हा एक आचार म्हणून पाळला पाहिजे. साधारणपणे आता खरं तर बलिदान मासाची सांगता होत आली, उद्या शेवटचा दिवस, परंतु संपूर्ण 30 दिवस आम्ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी हे नित्य आदरांजली संभाजी महाराजांना वाहत असतो. संभाजी महाराजांची प्रतिमा त्याची पूजा करून, ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचा फोटो लावून त्याची पूजा करतो आणि त्यांच्या आठवणीमध्ये रममाण होतो, अगदी त्याच धर्तीवरती संभाजी महाराजांचा एक प्रतिमा लावून त्याला फुलं वाहून अगरबत्ती फुलं वाहून संभाजी महाराजांचा आम्ही नित्य नियमाने स्मरण करत असतो. आणि संपूर्ण 30 दिवस काही श्लोक आहेत, शंभू सूर्यहृदय नावाचे काही गुरुजींनी दिलेले श्लोक आहेत, अतिशय धारदार अर्थ असणारे असे ते श्लोक आहेत. त्या श्लोकांचं आम्ही नित्य वाचन करत असतो, जेणेकरून संभाजी महाराजांच्या प्रती आपला श्रद्धाभाव
माझा आवाज येतोय? येतोय दादा. अच्छा. तर नमस्कार. माझा आवाज येतोय? हो, येतोय. हा, माफ करा, माझ्याकडे जरा लाईटचा इश्यू आहे, त्याच्यामुळे लाईट तर नाहीये इथे. अं, त- तर मला सांगण्याचा तात्पर्य याच्यामध्ये की आपण इतिहासाचा अभ्यास करून आपलं भविष्य काळामध्ये आपलं वर्तन हे अतिशय म्हणजे चांगलं होईल, जेणेकरून संपूर्ण हिंदू समाजाचा उत्कर्ष होईल, या दृष्टीनं आपण सदैव प्रयत्न करण्यासाठी खर तर हा बलिदान मास आहे. मला मला वाटतं 9 वाजून गेलेले आहेत. मला दिलेल्या वेळेमध्ये हे संपवण्यासाठी खर तर मी काही मुद्दे काढलेले होते. अजून खूप काही सांगायचं होतं, परंतु सगळ्याच गोष्टींना स्पर्श करणं हे शक्य नाही. मला या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि शिवशंभू विचार मंच याच्या माध्यमातून मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचा खूप खूप ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. अतिशय मोजक्या शब्दात तुम्ही आम्हाला धर्मवीर छत्रपती बलिदान मास का पाळला पाहिजे त्याचं महत्त्व समजून सांगितलं. कारण ज्या महाराजांनी आपल्यासाठी 46 दिवस अतोनात अत्याचार सहन केले, त्यांच्यासाठी निदान वर्षातून 1 महिना तरी आपण शोकाकुल असलो पाहिजे. कारण त्यांचं जे बलिदान झालं ते आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी झालं. खरं तर आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचे मूळ कारण छत्रपती संभाजी महाराज आहे. कारण कविराज भूषण म्हणतात की काशी की कला ज्याती मथुरा में मशीत होती, घर शिवाजी नव्हते तो सुनत होती सबकी. म्हणून हे दोन महापुरुष ज्यांच्यामुळं आपल्या अस्तित्वाला, आपल्या धर्माला, आपल्या संस्कारांना आणि आपल्या कर्तृत्वाला आकार आला. तर निदान त्यांच्या या बलिदान मासानिमित्त तरी आपण महाराजांचं चरित्र श्रवण केलं पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून महाराजांचं हा बलिदान मास पाळला पाहिजे आणि ते आपलं नित्य कर्तव्य मानलं पाहिजे. एक कर्तव्य म्हणून आपण हे केलं पाहिजे. हाच बोध आजच्या अनुमोदनातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. यानंतर आपल्या सर्वांना वाचनाची लिंक आपल्या ग्रुपवर टाकलेली आहे. त्या लिंकला जॉईन व्हायचं आहे आणि आपल्याला आपलं आज शेवटचं प्रकरण आहे शंभूराजांचं जाज्वल्य बलिदान आज आपल्याला ऐकायचं आहे. तर ही मीटिंग सर्वांनी सोडून नवीन जी लिंक ग्रुपवर येईल त्याला जॉईन करायचं आहे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित राजा शंभू छत्रपती या ग्रंथाचे गेल्या 10 दिवसापासून आपण वाचन करत आहोत आणि आज आपल्या वाचनाचं 11वं पुष्प आहे. संभाजी महाराजांनी आतापर्यंत केलेल्या अनेक कार्यकर्तृत्वाचा या पुस्तकाच्या माध्यमातून माहिती आपण घेतलेली आहे आणि आज आपल्या या पुस्तकाचं शेवटचं प्रकरण आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजी महाराजांचे जे तेजस्वी बलिदान आहे, जे मी आधीच सांगितलं की तुमच्या आमच्या अस्तित्वाचं मूळ कारण आहे. कारण ते बलिदान झालं नसतं तर या महाराष्ट्रानं हे दिव्य कधीच पाहिलं नसतं. देशासाठी, धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे या मातीत असेही वीर आहे हे जगाला कळलं नसतं. आणि म्हणून आजच्या या प्रकरणाला शंभूराजांच्या चरणी अर्पण करून मी सुरुवात करतोय. प्रकरण 20 नैनन छिंदंती शस्त्रानी. घडलं ते एवढं अनपेक्षित होतं की कुणाला सांगूनही खरं वाटू नये. मुकर्रब खानाला तर आकाश ठेंगणं वाटू लागलं. शंभूराजाच्या कैदेची पक्की बातमी स्वराज्याला कळण्याआधीच तो जीवाचं रान करून सीमापार झाला होता. औरंगजेबाचा तळ बहादूर गडावर पडला. कैद्यांच्या वेशातील शंभूराजांना पाहण्यासाठी अवघे उत्सुक झाले होते. 466 एकरांनी व्यापलेल्या विस्तीर्ण बहादूरगड
भीमेच्या काठावर उभा आहे. भीमेच्या पलीकडे 2 कोसावर मुकर्रब खान शंभूराजांना घेऊन आल्याची बातमी औरंगजेबाच्या छावणीत पसरली. औरंगजेबाची छावणी म्हणजे भलं मोठं शहरच असायचं. छावणीचा घेर 30 मैलाचा असून तेथे 60,000 घोडेस्वार, 1,00,000 पायदळ सैन्य असायचं. याशिवाय सामानाचे 50 उंट, 3,000 हत्ती, 250 बाजार, 300 व्यापारी जनानखाने, नोकर चाकर एवढं मिळून सर्व छावणी एकंदर संख्या किमान 5 लाख भरत होती. शंभूराजे लवकरच या छावणीत दाखल होणार होते. ही वार्ता आगेसारखी सर्वदूर पसरली. शाही छावणीत एकच जल्लोष उडाला. आदल्या रात्री कुणीच झोपलं नाही. सर्वदूर एकच चर्चा होती. वर्षानुवर्षे औरंगजेबाच्या अफाट बळाला सडो की पळो करून सोडणाऱ्या छत्रपती शंभूराजाची. शाही छावणीत रात्री शबे बारात तर दिवसा ईदेच्या सणासारखं उत्साहाचं वातावरण पसरलेलं होतं. हजारो सैनिक झाडांवर, छपरांवर, तटांवर चढून शंभूराजांच्या प्रतीक्षेत बसलेले होते. शंभूराजांना घेऊन मुकर्रब खान छावणीपासून 4 मैलावर आला. औरंगजेबानं सरदार खान आणि हमीदुद्दीन खान यांना मुकर्रब खानाला सामोरे जाण्याची आज्ञा केली. मुकर्रब खानाचं अभिनंदन करून त्याला निरोप पाठवला की शंभूराजांना तख्ते कुलाह चढून उंटावरून धिंड काढून दरबारात पेश करावे. तख्ते कुलाह म्हणजे इराणच्या गुन्हेगाराच्या डोक्यावर ठेवतात तशी विदूषकी थाटाची लाकडी फळ्याची टोपी. बादशहाच्या आज्ञेवरून शंभूराजांना तख्ते कुलाह चढवले गेला. त्यांचे हात आणि मान लाकडी खोड्यात अडकवून आसन नसलेल्या उंटावर त्यांना बसवण्यात आलं. ढोल, ताशे, करणे यांचा जल्लोषात धिंड लष्करातून पुढे सरकू लागली. 15 फेब्रुवारी 1689 हाच तो काळा दिवस. वार होता शुक्रवार. तिथी होती 1610 फाल्गुन महिन्याची शुद्ध षष्टी. लाकडी खोड्यात हात, मान अडकलेले, आसन नसलेल्या उंटावर बसलेले, डोक्याच्या मुकुटावर वा नेहमीच्या पगडीच्या जागी विदूषकी टोपी चढवलेले, पादत्राण वा शस्त्र नसलेले शंभूराजे मोगल सैनिक जवळून पाहू लागले. या शंभूराजांचं नाव नुसतं ऐकलं की या सैनिकांच्या अंतःकरणाचा थरकाप उडत असे. आज त्यांना कैदेच्या जखडलेल्या वेशात पाहून मोगली सैनिकां सुडाची आसुरी आनंद लुटू लागले. तऱ्हेतऱ्हेने शंभूराजांची विटंबना करू लागले. कुणी भाल्यानं टोची, कुणी दगडमारी, कुणी अद्वादैत्वा बोलून लागे, कुणी मध्येच उंटाला पळवी. भेलकांडात चालणाऱ्या उंटाची हाडं शंभूराजांना रुतू लागली. त्यांना जास्तीत जास्त शारीरिक कष्ट व्हावे अशी बादशाची इच्छा होती. कारण यामुळे इस्लामियांचा उत्साह वाढून काफरांचे प्राण कंठाशी येतील अशी त्याची धारणा होती. मध्यान्नापर्यंत शंभूराजांनी कवी कलशाची दिंड काढून मुकर्रब खाननं त्यांना आता दिवाने आम मध्ये औरंगजेबासमोर आणलं. वेदनांची परमावधी होत असूनही शंभूराजे निश्चल उभे होते. त्यांच्या तेजस्वी नेत्रांवाटे हिंदवी स्वराज्याची अस्मिता ओसांडून वाहत होती. इखलास खानानं आणि हमीदुल्ला खानानं शंभूराजांना बादशहासमोर मान वाकून ताजीम देण्याची सूचना केली. पण शंभूराजांनी साफ नकार दिला. ताठ मानेनं एकटक नजर रोखून ते बादशहाकडे बघू लागले. क्षणभर बादशहाची आणि शंभूराजाची नजरानजर झाली. बादशहाचे डोळे आनंद अश्रूंनी भरून आले. अल्लानं केवढी खैर केली होती. मनाची मुराद पूर्ण केली होती. भारावलेला बादशाह तख्तावरून खाली उतरला. समोरच जाजमाच्या टोकाशी आला आणि गुडघे टेकून अल्लाच्या कृपेबद्दल 2 रुकवाता त्यानं पडल्या. कवी कलश शंभूराजांच्या बाजूलाच जखडलेल्या अवस्थेत उभा होता. त्यानं हे दृश्य पाहिलं आणि तशाही स्थितीत अचानक एक काव्यपंक्ती त्याच्या मुखावाटे बाहेर पडली. शंभूराजांना उद्देशून तो म्हणाला, यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेलेव रणरंग, जो रवि छवि लिखत ही, खद्योत होत बदरंग, हे राजन तुप तव तेज निहारिके, तखत तेजत अवरंग. रावणाच्या सभेत हनुमंताला बांधून आणले होते, त्याचप्रमाणे शंभूराजास औरंगजेबासमोर बांधून आणले आहे. हनुमंताच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो
तसा रणांगणात माखलेल्या रक्तानं हे राजन तू शोभून दिसतो आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्यांचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे हे शंभूराजा तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या तख्ताचा त्याग केला आहे आणि तुझ्या पुढं गुडघे टेकून उभा आहे, बसला आहे. औरंगजेब विलक्षण संतापला. त्यानं कैदखान्यात घेऊन जाण्याची तसेच कवी कलशाची जीभ उपटून फेकण्याची आज्ञा सोडली. सायंकाळी राहुल्ला खान बक्षी औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांना भेटण्यासाठी आला. त्यानं चौकशी आरंभली. तुझे खजिने, जड जवाहीर आणि इतर कुठली संपत्ती कुठे आहे ते सांग. बादशाही सरदारापैकी कोण कोण तुझ्याशी गुप्त संधान बांधून होते त्याची यादी दे. याच वेळी शंभूराजांनी इस्लामचा स्वीकार केल्यास त्याचे गुन्हे माफ करण्याचं प्रलोभनही त्यांना दाखवण्यात आलं. शंभूराजांनी हे प्रस्ताव ठोकरून लावले व ते बादशाला शिव्याची लाखोळी वाहू लागले. शंभूराजांचे उद्गार बादशाला जसेच्या तसे ऐकवण्याची राहुल्ला खानची छाती झाली नाही. फक्त ते बोलणं कशा प्रकारचं होतं याचा इशारा त्यानं बादशाला केला. औरंगजेब संतापानं थरथरू लागला. त्यानं आज्ञा केली, संभाजीच्या डोळ्यात सळई फिरून त्याला नवी दृष्टी देण्यात यावी. बादशाही आज्ञेनुसार त्याच रात्री लाल जर्द सळया फिरून जल्लादांनी शंभूराजांचे डोळे फोडले. त्यांची बुबुळं बाहेर काढली. कवी कलशाची ही जीभ मुळासकट उपटण्यात आली. शंभूराजांच्या डोळ्यांवाटे भळाभळा रक्त वाहू लागलं. डोळ्यांच्या खाचा झाल्या आणि खरंच नवी दृष्टी त्यांना प्राप्त झाली. खाचांच्या अंधारातच त्यांना नवा प्रकाश दिसला. अंधारात कैलासवासी महाराज साहेब जणू म्हणत होते, लेकरा, मला सोडू नकोस. आणि शंभूराजेही ग्वाही देत होते, नाही आबासाहेब, एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही. हिंदवी स्वराज्याचे छत्रपती मृत्यूलाही कसा जिंकलो हे साऱ्या जगाला दाखवेन. थोड्या वेळानंतर शंभूराजांसाठी खाना आणला गेला, पण शंभूराजांनी बानेदारपणे तो लाथाडला. शंभूराजांनी या दिवसांपासून अन्नपाणी वर्ज्य केलं. काही वर्षापूर्वी याच बहादूरगडावर दिलेर खानानं शंभूराजांना गौरवपूर्ण आणलेलं होतं. आज तोच बहादूरगड शंभूराजांचं हे दुसरं रूप पाहत होता. दिनांक 3 मार्च 1689 रोजी शाही छावणी बहादूरगडावरून वडू कोरेगावला आली. खाशा बादशाची छावणी इंद्रायणी भीमाच्या संगमावरील तुळापूरला पडली. शंभूराजांचे हाल करणे सुरूच होते. एवढे हाल करूनही संभाजीराजे झुकले नाही. आता अधिक प्रतीक्षा करण्यात अर्थ नव्हता. अखेर त्यांचा वध करून निश्चित होण्याचं बादशहानं ठरवलं. वधाची तारीखही निश्चित झाली. फाल्गुन वद्य अमावस्या, सोमवार दिनांक 11 मार्च 1689. वधाच्या मुहूर्त औरंगजेबानं हेतुपुरस्सर निवडला होता. दुसऱ्या दिवशी नवसंवत्सर सुरू होणार होतं. या दिवशी गुढ्या उभारून नववर्षाचं स्वागत करण्याची हिंदूंची जुनी प्रथा होती. फाल्गुनी अमावस्याला शंभूराजांच्या मस्तकाची गुढी उभारून हिंदवी स्वराज्याचं मनोधैर्य खच्ची करण्याचं औरंगजेबानं ठरवलं होतं. फाल्गुनी अमावस्या उजाडली. सकाळी 10च्या सुमारास शंभूराजांना आणि कवी कलशाला वडू कोरेगावच्या बाजारात आणलं गेलं. प्रथम कवी कलशाची गर्दन उडवली गेली आणि आता शंभूराजांच्या वधासाठी मारेकरी सिद्ध झाले. त्यांना हालहाल करून मारण्याचा शाही हुकूम होता. शंभूराजांना जमिनीवर झोपवण्यात आलं आणि कुऱ्हाडीनं त्यांचे हात पाय तोडले जाऊ लागले. शंभूराजांचे हात पाय तोडले जात होते. नवे डवरलेल्या हिंदवी स्वराज्याच्या फांद्यात जणू औरंगजेब तोडीत होता. शंभूराजांचं मस्तक तोडलं गेलं आणि आता ते मस्तक भाल्याच्या फळावर रोवून मोगल मिरवणूक औरंगजेबाच्या छावणीकडे निघाली. ढोल ताशांच्या जल्लोषात भाल्याच्या फळावर रोवलेले शंभूराजांचं मस्तक उंचावून मोगली सैनिक आनंदानं नाचत होती. होय, हेच ते मस्तक जे सईबाई साहेबांनी लहानपणी अंगाई गीत गाऊन थोपटलं होतं. हेच ते मस्तक जे आग्र्याच्या कैदेत आणि पन्हाळ्याच्या सज्जा कोठीत आबासाहेबांनी पोटाशी धरून त्यांच्यावर अश्रूचा अभिषेक केला होता. हेच ते मस्तक जे जिजाऊ साहेबांनी अनेक वार प्रेमभरानं कुरवाळलं होतं. अष्टप्रधानांनी त्यावर अभिषेक धारा धरल्या होत्या. आज त्याच मस्तकाला भाल्याचा फाळ टोचत होता.
तुळापूरच्या छावणीतून औरंगजेब मोठ्या अभिमानानं ही मिरवणूक पाहत होता. 7 लाख फौजेचा मोगली महिषासूर दक्षिणेवर लोटण्याला 8 वर्ष पूर्ण झाली होती. भीषण रौद्र तांडव करणाऱ्या या महापुरानं एका धडाक्यात आदिलशाही आणि कुतुबशाहीचे महावृक्ष उन्माडून पाडले. आणि आता भीमा इंद्रायणीच्या संगमावरील तुळापुराच्या छावणीमधून औरंगजेब या महापुरानं चालवलेलं हिंदवी स्वराज्याचं तांडव पाहून आनंदानं बेभान झाला होता. लव्हाळी गवतासारख्या मराठ्यांना आपण जिंकलंच या खुशीत मनोमनी तो अंतर्यामी नाचत होता. आणि त्याच वेळी त्याच्या छावणी शेजारून वाहणारी इंद्रायणी मात्र शांतपणे गुणगुरत होती. महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती. मिरवणूक संगमाजवळ आली. डोळ्यांच्या खाचा फोडलेल्या शंभूराजांच्या मस्तकातून रक्त ठिपकत होतं. नेत्रहीन मुकुटहीन छत्रपतींचं हे रूप पाहून इंद्रायणी आवेगानं भीमेला बिलगून मुसू लागली. भीमाही अवाक होऊन हे दृश्य पाहू लागली. तेवढ्यात शंभूराजांच्या मस्तकातून ठबकणाऱ्या रक्ताचा एक थेंब भीमेच्या डोहात पडला आणि त्या रुधिर स्पर्शानं भीमा थरारून उठली. तिच्या जीवावर महाराष्ट्राच्या छात्रधर्माच्या पिढ्यानपिढ्या जोपासल्या गेला होता. त्या भीमेचा या रुधिर स्पर्शानं कायापालट झाला आणि चमत्कार घडला. या भीम्याचं जल प्राशन करताच तिथल्या चिमण्यांना आता गरुडाचे पंख फुटू लागले. काटारी झाडांना त्रिशूलाचे रूप धारण केलं. भीमतडी तट्टूंच्या मुखावाटे सिंहगर्जना बाहेर येऊ लागल्या आणि हर हर महादेव गरजत अवघा महाराष्ट्र आता मोगली तख्तावर अखेरचा घाव घालण्यासाठी सिद्ध झाला. शंभूराजांच्या रूपानं आपण हिंदवी स्वराज्य गिळंकृत केलं असं काही काळ औरंगजेबाला वाटलं. पण लवकरच त्याच्या लक्षात आलं की गिळलं ते हिंदवी स्वराज्य नव्हतंच, ते स्वतःचं प्राणहरण करणारी हिरकणी होती. जिवंतपणी जे साधलं नसतं ते शंभूराजांच्या बलिदानानं साधलं. शंभूराजांच्या नेत्रांच्या खाचाच्या अंधारात मराठ्यांना नवा प्रकाश दिसला. शंभूराजांच्या अखेरच्या मौनेनंच महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा महामंत्र पुन्हा बोलका केला. शंभूराजांचं तोडलेलं मस्तक सुदर्शन चक्राप्रमाणे अखेरपर्यंत औरंगजेबाच्या छावणीभोवती गरगरत राहून मोगलांना भयभीत करू लागलं. औरंगजेबानं शंभूराजांचे डोळे फोडले म्हणून मराठ्यांचं स्वप्न पाहणं थांबलं नाही. शंभूराजांचे बाहू तोडले, मराठ्यांचं बाहुबल कमी झालं नाही. शंभूराजांचे पाय तोडले, मराठ्यांचे आगेकूच थांबले नाही. आणि शंभूराजांचं मस्तक तोडलं म्हणून हिंदवी स्वराज्याचा मुकुट छेदला गेला नाही. दधिचीच्या अस्थितून इंद्राचं वज्र तेवढं निर्माण झालं, पण शंभूराजांच्या अस्थिमधून अवघा महाराष्ट्र वज्रपाय झाला. महाराष्ट्राच्या भूमीत नवरामायण घडायला सुरुवात झाली. मातीच्या गर्भात दडपलेल्या स्वप्नालाही पुन्हा पालवी फुटून ते आकाशाला कवटाळू लागलं. धनाजीराव, संताजी घोरपडे, परशुरामपंत प्रतिनिधी, शंकरजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य यांसारखे नवे हनुमंत नळ नीळ अंगद रामराजाच्या पाठीशी उभे राहून मोगली रावणाचा संहार उडू लागले. वडू कोरेगावाचं भाग्य थोर. याच धर्तीवर महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी शंभूराजांनी एक यज्ञकुंड सिद्ध केलं होतं. स्वतःच्या अस्थिमासांच्या समिधा त्यात टाकून प्राणज्योतीनं ते यज्ञकुंड प्रज्वलित केलं होतं. स्वतःच्या रुधिराचं हवन करून त्यांनी ते धगधगत ठेवलं होतं. या धगीत एकीकडे गैरसमजातून निर्माण झालेलं मराठी मनातलं केलमिश पूर्णपणे जळून गेलं, तर दुसरीकडे औरंगजेबाच्या स्वप्नाची त्याच्यासह पार राखरांगोळी होऊन गेली. काळाबरोबर निशेष झालेलं ते शंभूराजांचं कलेवर नष्ट झालं असलं तरी त्यांची मृत्युंजय आत्मा मात्र आकाशातून झाकून पाहणाऱ्या औरंगजेबी झेंड्याला भेदून धरुर ध्वजासारखं अढळपद प्राप्त करून बसलेला आहे. इथं आपलं 20वं प्रकरण आणि आपल्या या ग्रंथाचं वाचन इथं संपुष्टात आलेलं आहे. उद्या आपल्या या बलिदान मासाच्या बलिदान मासाच्या वाचनाचा उद्या समारोपीय कार्यक्रम आहे. आणि या समारोपीय कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करायसाठी सुधीरजी थोरात उपस्थित राहणार आहेत.
सुधीरजी थोरात छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन या समितीवर सुधीरजी सदस्य म्हणून काम पाहतात. सोबतच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा, यांच्या इतिहासाचा प्रचार प्रसार संपूर्ण जगभर ते करत असतात. खरं शिवशंभू विचार मंचाचे प्रांताचं दायित्व त्यांच्याकडे आहे, ते प्रमुख आहेत आणि हे फार मोठं व्यक्तिमत्व उद्याला आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तरी आपण आपल्या आप्तस्वकीयांना, आपल्या मित्रपरिवारांना सर्वांना किमान उद्याचा दिवस तरी मोठ्या संख्येनं जुळण्याचं आव्हान करावं. कारण उद्याचा दिवस म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं धर्मासाठी बलिदान झालं होतं. निदान बाकी दिवस आपण वेळ काढू शकलो नाही, तर निदान उद्याचा दिवस तरी आपण सर्वांनी वेळ काढावा आणि उद्या सुधीरजींच्या वाणीतून छत्रपती संभाजी महाराजांना ऐकावं अशी सर्वांना प्रार्थना करतो आणि आजचं वाचन इथंच थांबवतो. आपण सर्वांनी उद्या परत 8:30 वाजता आपल्या अंतिम समारोपीय कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहून शंभूराजांच्या चरणी या बलिदान मासाचं सर्व पुष्प समर्पित करूया. एवढं बोलतो. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद.